पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे माझा भाजप पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर 4 दिवसात मला भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली आणि विखे फॅक्टरच्या किमयामुळे मी आमदार झालो, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची 2 दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड झाली. या निमित्त दिनांक 7 जून 2026 रोजी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी शहरातून भव्य रॅली काढून विजयी सभा घेण्यात आली. या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की माझा पक्ष प्रवेश झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेदवारी मिळाली आणि अनेक घडामोडीनंतर मी बिनविरोध आमदार झालो. यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे, असा खुलासा प्राजक्त तनपुरे यांनी केला. प्रसंगी व्यासपीठावर अहिल्यानगर येथील उपमहापौर धनंजय जाधव, राहुरी येथील बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, निखिल वारे, शामराव निमसे, युवा नेते हर्ष तनपुरे, विनायक देशमुख, सुरेश वाबळे यांच्यासह राहुरीतील सर्व आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तालुक्याच्या विकासासाठी MIDC संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प, राहुरी शिंगणापूर रेल्वे, नदीजोड प्रकल्प, साकळाई योजना व रोजगार निर्मितीबाबत मोठ्या घोषणा केल्या. त्याचबरोबर राहुरी शहराच्या विकासासाठी नगर परिषदेला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. दरम्यान भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अक्षय कडिले, त्यांचे कार्यकर्ते व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या विजयी सभा सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मतदार व कार्यकर्त्यांमध्ये याबाबत विविध चर्चेला तर्क उधाण आले आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा प्रयत्न की राहुरी विद्यापीठाची आता 16 एकर जमीन आम्ही आता नकाशा तयार केलेला आहे. ते ताबडतोब प्राजक्त आपल्याला बसून राहुरीच्या MIDCच्या कामाला सुरुवात करायची. लगेच आपल्याला ते काम आपल्याला मोठं करायचं. आता लोक मला विद्यापीठ संशोधन काय, तर खरं काय संशोधन झालं? या विद्यापीठाच्या या सगळ्या संशोधनाचा तुमच्यावर किती परिणाम झाला मला सांगा. मी कृषी मंत्री असताना हे सांगायचं नेहमी की माझ्या दृष्टीने खरा शास्त्रज्ञ कोण आहे? तो शेतकरी आहे. त्याला 4थं वेतन नाही, 7थं वेतन नाही, 8वं वेतन नाही, बँकेचं कर्ज काढतो, सोसायटी काढतो, कष्ट करतो. ठीक आहे, दुष्काळाचे कधी सावट येतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते, परंतु या सगळ्या प्रसंगाला तोंड देत खरं करताना काम कोण करतो? तर आमचा शेतकरी बंदा करतो. तर मला विद्यापीठाच्या संशोधनाला कमी लेखायचं नाही. पण आता तिथे आता हे संशोधन आता त्यांनी बाहेर नेलं पाहिजे. वेगवेगळ्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय तयार झाली. खाजगी कृषी महाविद्यालयाचं धोरण मी कृषी मंत्री असताना आणलं. अनेक कृषी महाविद्यालय तयार झाले. त्यांच्याशी तुम्ही करार करा, तिथं संशोधन करा. अजूनही काही शेती महामंडळात जमीन आपल्याला उपलब्ध आहे, त्या मी द्यायला तयार आहोत त्यांना. परंतु राज्याची मी आपल्याला खात्रीशी सांगतो की इथे 1600 एकर जमीन जर ताबडतोब आपण देऊ शकलो पुढच्या 4-6 महिन्यामध्ये, तर तुम्हाला या तालुक्यातला सगळ्यात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प तुमच्या राहुरीमध्ये मी सुरू करायला तयार आहे. 5-7 हजार कोणा रोजगार मिळेल. 10-15 हजार कोटीची गुंतवणुकी. आता दिवस गेलेले आहेत. हा इकडे गेला, तो तिकडे गेला, हा झोपला, तो जागा आहे, काय त्याला काय अर्थ नाही. राजकारणाच्या बाहेर तुम्ही विचार केला पाहिजे ह्या गोष्टी. लोकांचे गैरसमज असतात, परंतु आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्या दिवशी सकाळपासून नगरमध्ये त्या ठिकाणी बसून होते. दुपारी त्यांना साधारणपणे 3-4 वाजता विमानानं मुंबईला जायचं होतं, पण प्रक्रिया थोडीशी लांबत गेली. तरी देखील रात्री मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण तिथं उपस्थित होतात. जवळपास 9-10 वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी बसून होते आणि सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर माझा सत्कार करून मग साहेब त्या ठिकाणी निघून गेले. म्हणजे एवढ्या आम्ही जे आपल्या यंत्रणेबद्दल लांबून ऐकायचं ते जवळून बघण्याचा योग आला
आणि अशीच कायमच आता जवळून बघण्याचा योग भविष्यामध्ये राहील अशी देखील इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मला आमचा जुना पक्ष सोडताना ठीक आहे आमदारकी होती, पण एक कुठंतरी भावनिक नातं आमच्या जुन्या लोकांबद्दल देखील होतं. आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब तर आहेतच, पण माझे जे ज्येष्ठ काही सहकारी पक्षामधले होते त्यांनी खूप माझ्यावरती त्या ठिकाणी विधानमंडळातले आमचे जे काही सदस्य होते त्यांनी खूप त्या ठिकाणी प्रेमाची भावना माझ्यावरती मार्गदर्शन कायम लाभलं. सर्वांची नावं इथं घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शेवटी तो पक्ष सोडताना कुठेतरी एक भावनिक हे होतं. आता आपल्याकडे आलेलो आहोत, आपल्याकडने आम्हाला तेच प्रेमाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपण ते प्रेम निश्चित द्याल हे मी कालच्या परवाच्या घटनेवरून बघितलेलं आहे. आणि म्हणून मला राहुरीकरांना, पाथर्डीकरांना, नगरकरांना, राहुरी, नगर, पाथर्डी या मतदारसंघातल्या लोकांना हा विश्वास या निमित्त देऊ इच्छितो की आदरणीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातल्या विकासाची कामं ही आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. निळवंडे धरणाच्या चाऱ्यांची कामं चालू आहेत. साहेब, वांबोरी चारी ही आमच्या वांबोरी, कात्रड, गुंजाळण पुढे पाथर्डी तालुक्यातल्या अगदी मढीपर्यंत वांबोरी चारीचं देखील योगदान आहे. त्याच्यामध्ये देखील जो पहिला टप्पा आहे त्याच्या देखील दुरुस्तीचा प्रस्ताव आपल्याकडे आहे. कारण मला आठवतं मी आमदार असताना खूप